नमस्कार, सुप्रभात आणि बातम्या पाहूया शेतकऱ्यांच्या संदर्भात। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी यवतमाळमध्ये धडक मोर्चा निघालाय। जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे। यवतमाळला 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढावा या मागणीसाठी आज यवतमाळ शहरामध्ये शेतकरी चळवळीच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेडच्या सहकार्याने 12 सप्टेंबर रोजी भव्य असं मोर्चाचं आयोजन करण्यात आले। संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेला हा मोर्चा घोषणाबाजीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मूलभूत व तातडीच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या आहे। यामध्ये ई-पीक पाहणीतील त्रुटी दूर करून कालावधी वाढ, कापूस व सोयाबीनला हमी भाव, कापूस आयात बंदी, किसान ॲप मधील त्रुटी दूर करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, ओला दुष्काळ जाहीर करणे, कर्जमाफीची अंमलबजावणी तसेच सीसीआय व नाफेडच्या खरेदी व्यवस्थेत सुधारणा यांसारख्या प्रमुख यामध्ये मागण्या करण्यात आल्या आहे। या मोर्चामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडाळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम, शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, ॲडव्होकेट सीमा तेलंग, शेतकरी आंदोलक काँग्रेस सचिन मनवर, पंढरी पाठे, प्रसिद्ध कापूस उत्पादक शेतकरी नारायण बेंडे, शुभम बेंडे, राहुल मांगुळकर, विद्या परचाके, मंगला सोयाम, लियाकत शेख, लीना नैताम, संगीता मडावी, रेखा सिडाम, विनोद दोंदल, आदेश रोडे, बाळू निवल, ऋषभ गुल्हाने, संतोष कोरडे, संभाजी भिवकर, संतोष घोरलेवार, संतोष जुमनाके, गजानन गेडाम, दामोदर बेंडे, मनोज पाचगरे, हरी वाडेकर, राजू बाहेकर, अमन माळोदे यांसह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चामध्ये उपस्थित झाले होते। या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने सकारात्मक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। यानंतर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व नाफेडच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे। संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घेणे अत्यावश्यक असल्याचेही निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या ज्वलंत मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा ही लढाई अजून उग्र होईल। शेतकरी आंदोलक कॉम्रेड सचिन मनवर यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावरचा शेतकरी कधीही पराभूत होत नाही। अभिलाष खंडारे यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांचा घाम हा मोलाचा ठरला पाहिजे, अन्यथा या अन्यायाचा इतिहास शेतकऱ्यांच्या आक्रोशाने लिहिला जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यानंतर पंढरी पाटे म्हणाले की या शेतकऱ्यांसाठी न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।